गद्दारी, बंडखोरी हे शब्द गेल्या काही वर्षात आपल्या कानांना सवयीचे झालेत. निवडणूक जवळ आली रे आली की राजकीय पक्षात चलबल सुरू होते. सत्ता सगळ्यांनाच हवी असते, पण ती प्रत्येकाला मिळते का? तर नाही. आता सगळेच पक्ष जर त्यांचे सगळेच उमेदवार उभे करायला लागले तर काही बघायला नको, सगळा सावळा गोंधळ निर्माण होईल. आता अर्थात पक्ष असेच उमेदवार उभे करणार त्यांची जिंकण्याची गॅरंटी आहे. मग बाकीच्यांचं काय? त्यांचं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय असं स्वप्न स्वप्नच राहणार की काय? यालाच उपाय म्हणून हे इच्छुक उमेदवार नवाच मार्ग शोधू काढतायत. काय तो मार्ग आणि या मार्गाची राज्यातल्या दोन्ही आघाड्यांना धास्ती का वाटते? ही विधानसभा निवडणूक 1995च्या निवडणुकीचं बुमरँग असणार का? चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात. सर्वांना नमस्कार, मी कौंतेय स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद युट्यूब चॅनलवर. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका होणार कधी असा प्रश्न सामान्यांपासून राजकारण्यांपर्यंत सगळ्यांनाच पडला होता. यावरून सरकारवर विरोधकांनी अनेक आरोप केले, टीका केली. अगदी निवडणूक विधानसभेचं टर्म संपण्यापूर्वी झाली नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती लागवड लागेल इथपर्यंत चर्चा झाली आणि ती वेळ आलीच जेव्हा निवडणुकांची तारीख जाहीर झाली. आता मात्र सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. तारीख जाहीर झाल्यापासून पक्षांची पळापळ सुरू झाली आहे. जागा वाटप कसं करायचं, कोणते उमेदवार कुठे करायचे असे प्रश्न आता पक्षांना जोर धरू लागलेत. याच धर्तीवर जर बंडखोरीला खतपाणी घातले गेलं तर असं का, आणि ही बंडखोरी झालीच तर ती कोण करेल? चला सविस्तर पाहूया. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024चं बिगुल वाजलंय. राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून पुढील 14 दिवसांनी म्हणजे 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचा दिवस आहे. यंदा राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत होईल हे स्पष्टच आहे. महायुतीत भाजपा, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सहभागी आहे, तर महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा समावेश आहे. त्याशिवाय राज्यात बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी यांच्यासह इतर लहान पक्षांनी परिवर्तन महाशक्ती आघाडी बनवल्याचं ऐकण्यात येत आहे. तसेच मनसे, वंचित बहुजन आघाडी यांसारखे पक्षही स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची धास्ती महायुती आणि मवियातील तिन्ही पक्षांना आहे. मागील निवडणुकीत राज्यात 4 प्रमुख पक्ष होते, आता या पक्षांची संख्या 6 झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी सारख्या प्रमुख प्रादेशिक पक्षात फूट पडली आहे. अर्थात ज्या आमदारांनी शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत जायचं ठरवलं त्यामागे त्यांच्या नेत्यांची विचारसरणी होतीच, पण त्याचबरोबर मूळ पक्षात आपल्याला चान्स मिळणार नाही म्हणून पक्ष बदलून पाहावा, इथे आपल्याला उमेदवारी मिळू शकते ही आशाही होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी आहे हे दिसून येते. राज्यात एकूण 288 विधानसभा जागा आहेत. त्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळते. अद्याप युती आणि आघाडीतील जागा वाटप घोषित झाले नाहीत. काही जागांवर तिढा अजूनही सुटलेला नाही. मुंबई, विदर्भासारख्या प्रदेशातील मतदारसंघात तर पक्षांतर्गत चढाओढ सुरूच आहे हे आपण पाहतो आहे. पुढील 1-2 दिवसात जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होईल असं वाटतंय. त्यानंतर विधानसभा मतदारसंघातील बंडखोरीची धास्ती दोन्ही आघाड्यांना आहे. अनेक इच्छुक उमेदवार मतदारसंघात घोडग्याला बाशिंग बाजून बसलेत. तिन्ही पक्षातील एका पक्षाला जागा सुटली तर इतर 2 पक्ष पक्षातील इच्छुक बंडखोरीचा मार्ग पत्कारतील. त्यामुळे बंडखोरी रोखणे महायुती आणि महाविकास आघाडी समोर एक मोठं आव्हानच आहे. 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यामुळे किती बंडखोर प्रत्यक्षात रिंगणात कायम राहतात यावर मतदारसंघातील निकालाचे गणित अवलंबून असणार आहे. आता 1995ला असंच काय घडलं होतं. 1995च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती विरुद्ध काँग्रेस अशी मुख्य लढत झाली होती. त्यावेळी सत्तेवर असलेल्या काँग्रेसनं 286 जागा लढवल्या तर शिवसेना भाजप युतीनं अनुक्रमे 169 आणि 116 जागा लढवल्या. तर 3196 अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत आपलं नशीब आजमावलं होतं. निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा काँग्रेसला अवघ्या 80 जागांवर विजय मिळवला. शिवसेना भाजप युतीनं मात्र जोरदार मुसंडी मारली. शिवसेना 73 तर भाजपानं 65 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 45 अपक्ष उमेदवार आमदार बनले होते. या आमदारांमधील बहुतेकांनी शिवसेना आणि भाजप युतीला पाठिंबा दिला. त्यामुळे राज्यात युती सरकार स्थापन झाले. या अपक्ष आमदारांपैकी काहींना मंत्रिपदही मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसमधून शिवसेना, भाजपानंतर सर्वाधिक आकडा हा अपक्षांचा होता. आता 2024च्या निवडणुकीत काय परिस्थिती आहे ती पाहू. सन 1995 मध्ये सर्वाधिक 45 अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर दर निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची लढतीची संख्या वाढतच गेली. यावेळीही अपक्ष उमेदवारी दाखल होऊ शकतात. जवळपास बऱ्याच मतदारसंघात भावी आमदार म्हणून लागणारे बॅनर बघितले
तर एक मतदारसंघात 10 भावी आमदारांची संख्या पाहायला मिळते. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी बरोबरच प्रचार केला जात आहे, याचा अर्थ ते निवडणूक लढू शकतात. आमच्या महायुतीतील कुठलेही कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार आहे, असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सांगितलंय. या निवडणुकीत अनेक तुल्यबळ उमेदवार अपक्ष किंवा इतर छोट्या पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढू शकतात. त्यात मनसे, वंचित सारखे पर्याय या उमेदवारांकडे आहे. त्यामुळे 2024च्या निवडणूक निकालानंतर राज्याचं चित्र काय असेल हे पाहणं गरजेचं आहे. आता याच बाबतीत विधानसभेच्या तिकीट वाटपानंतर होणारी संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजपाचे डॅमेज कंट्रोल मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी 3 आघाड्यांवर काम केले जात आहे. बंडखोरीचा फटका पक्षाला आणि मित्र पक्षांनाही बसू नये याची काळजी घेतली जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांचीही मदत यामध्ये घेतली जात आहे. जिथे नाराजी होऊ शकते असे 52 मतदारसंघ भाजपाने काढलेत. तिथे नाराजीचा फटका बसू नये याची काळजी घेतली जाते. भाजपाच्या वाटेला येणार असलेल्या ज्या मतदारसंघांमध्ये 2 किंवा 3 प्रबळ दावेदार आहेत, त्यांच्यापैकी ज्याला तिकीट नाकारण्याचे ठरलेत त्यांना त्या भागातील भाजपाचे बडे नेते, संघाचे पदाधिकारी नीट समजावून सांगत आहेत. काही नेत्यांना समजावून सांगणे संघ आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना कठीण जाते. अशांना मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलावून घेत आहेत. सागर बंगल्यावर 4 दिवसांपासून फडणवीस यांनी समजूत अभियान हाती घेतलेला आपल्याला दिसून येते. 2-3 प्रबळ दावेदारांपैकी एकाला तिकीट दिल्यानंतर इतर दोघांची समजूत काढणे, विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार आहे तिथे त्या आमदाराला शांत करणे यावर काम केले जात आहे. काही अगदी बोटावर मोजण्या इतके असे मतदारसंघ आहेत की जे 2019च्या व त्या आधीच्या निवडणुकीत भाजपाकडे होते, पण आता युती धर्म पाळण्यासाठी ते शिंदेना व अजित पवार गटाला द्यावे लागणार आहेत. अशा ठिकाणी भाजपामध्ये बंडखोरी होऊ शकते. ती होऊ नये आणि मित्र पक्षांना मदत व्हावी हा उद्देश समोर ठेवून ही पाऊले उचलली जात आहेत. या निवडणुकीसाठी भाजपाचे केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव यांनी या डॅमेज कंट्रोलसाठी अलीकडेच एक बैठक घेतली होती. त्या मतदारसंघांमध्ये तिकीट वाटपानंतर किंवा महायुतीच्या फॉर्म्युला निश्चितीनंतर गडबड होऊ शकते असे मतदारसंघ शोधण्यात आले आणि त्या मतदारसंघातील भाजप संघाच्या अत्यंत निवडक पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यात आली. एक तर कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये बंडखोरी होणार नाही याची काळजी आधी घ्या असे निर्देश देण्यात आले आहेत. समजा बंडखोरी झालीच तर त्यांची झळ पक्षाला किती बसेल, बंडखोर उमेदवार किती मते घेऊ शकतो आणि बंडखोरीमुळे जो फटका बसणार आहे तो कसा भरून काढता येऊ शकतो याबाबत पक्षात चिंतन सुरू आहे. आता अपक्ष लढ्याचं ठरवलंच तर या उमेदवारांचा फायदा काय हे पाहूया. अपक्ष उमेदवार पक्षाच्या विचारधारेशी बांधील नसतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या स्वतःचा अजेंडा ठरवण्याचे आणि स्थानिक समस्यांना थेटपणे हाताळण्याचे स्वातंत्र्य मिळते. पक्षाच्या पद्धतीचे अनुसरण करण्याऐवजी ते त्यांच्या मतदारसंघासाठी जे योग्य आहे यावर आधारित मुद्द्यांवर भूमिका घेऊ शकतात. यामुळे निवडणुकीत त्यांचा फायदा होऊ शकतो. अर्थात हे त्यांचा प्रचार कसा करतात आणि स्थानिक समस्यांकडे फक्त निवडणुकापुरतेच लक्ष न देता कायमस्वरूपी त्यांचं काम करण्याची खात्री यावर अवलंबून आहे. अपक्ष उमेदवारांना कधी कधी त्यांच्यासाठी आव्हानात्मक असू शकणाऱ्या पक्षांतर्गत राजकारणाचा सामनाही करावा लागत नाही. त्यामुळे ते पक्ष प्रणालीमध्ये अनेकदा होणारी गडबाजी आणि संघर्ष टाळू शकतात. जेव्हा एकही पक्षाला बहुमत मिळत नाही अशा त्रिशंकू विधानसभेच्या प्रसंगी अपक्ष उमेदवार युती सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देऊन लक्षणीय वर्चस्व मिळवू शकतात. ही किंग मेकर स्थिती त्यांना त्यांचा अजेंडा आणि मागण्या पुढे ढकलण्यासाठी फायद्याचे ठरू शकतात. इथे त्यांना मंत्रिपदही मिळू शकतं. अर्थात हे सगळं तेव्हा शक्य आहे जेव्हा इच्छुक अपक्ष लढणाऱ्या उमेदवाराची स्वतःवर आणि स्वतःच्या कृतीवर विश्वास असेल. आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ही अशी बंडखोरी कोण करणार की भाजपाची मोहीम ही बंडखोरी रोखू शकेल? यासारखी बंडखोरी होऊ नये म्हणून मवियाने काय पावलं उचललीत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? महायुती आणि महाविकास आघाडी यापैकी कोणते उमेदवार हे अपक्ष लढू शकतील? तसं लढल्यास त्यांना यश मिळेल का? यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.